नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे जी माहिती आहे, श्री स्वामी समर्थ जीवन आणि शिकवण, त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. हो, नक्कीच. खूप मोठा व्यक्तिमत्व आहे हे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासारखं खूप काही आहे. बरोबर. आपला उद्देश काय आहे की 19व्या शतकातले हे जे संत होते, त्यांच्या आयुष्यातले आणि शिकवणीतले काही महत्त्वाचे पैलू ते समजून घ्यावेत. अगदी. त्यांच्या आयुष्यात अनेक पैलू आहेत, गूढता आहे, चमत्कार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची शिकवण. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या उगमापासून, म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल किंवा मूळ स्थानाबद्दल. तशी खात्रीशीर माहिती नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला, काय म्हणतात त्याला, एक वेगळं वलय देतं. याच संदर्भात असंही म्हटलं जातं की ते श्री नरसिंह सरस्वतींचे पुनर्जन्म होते. अच्छा. आणि श्री नरसिंह सरस्वती स्वतः दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यामुळे ही एक मोठी आध्यात्मिक परंपरा तयार होते. बरोबर. म्हणजे त्यांना एका मोठ्या परंपरेशी जोडलं गेलं. ते सुरुवातीला माणिकनगरमध्ये दिसले असं म्हणतात. हो. आणि मग नंतर ते अक्कलकोटला आले, तिथे ते स्थायिक झाले. आणि तिथेच त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळख मिळाली, बरोबर ना? अगदी. जवळपास 22 वर्ष ते अक्कलकोटला होते. तो त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा काळ होता. आणि त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आजही किती लोकांना धीर देतं. खरंय. खूप साधं पण खूप आश्वासक वाक्य आहे ते. हो. लोकांना त्यातून एक आधार मिळतो, एक शक्ती जाणवते. त्यांच्या चमत्कारांच्या पण खूप कथा आहेत, ऐकायला मिळतात. हो, कथा तर अनेक आहेत. रोग बरे करणं किंवा गरिबांना मदत करणं. अगदी. मृतांना जीवनदान दिल्याच्या कथासुद्धा आहेत. हो. पण या कथांकडे केवळ अद्भुत घटना म्हणून बघण्यापेक्षा मला वाटतं त्या काळातल्या लोकांच्या श्रद्धा आणि गरजा काय होत्या हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यातून स्वामींची करुणा दिसते असं म्हणता येईल का? नक्कीच. चमत्कारांमागची ती जी भावना आहे ती जास्त महत्वाची. लोकांना संकटातून बाहेर काढण्याची तळमळ. हे बरोबर आहे. पण मग या चमत्कारांच्या पलीकडे त्यांची जी मुख्य शिकवण होती, त्याचा गाभा काय होता? त्यांची शिकवण खूप व्यावहारिक होती. त्यांनी दत्तभक्ती सांगितली, अहंकार सोडायला सांगितला. परोपकार, गुरुश्रद्धा. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेहमी म्हणायचे, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि दत्तगुरूची उपासना करा. हे खूप महत्वाचं संतुलन आहे, नाही का? कर्म आणि उपासना म्हणजे प्रयत्न पण करा आणि श्रद्धा पण ठेवा. अगदी. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, पण प्रयत्नांना श्रद्धेची जोड द्या, हे त्यांनी सांगितलं. हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. आणि आजही तितकाच लागू होतो. मग 1878 मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीला त्यांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला, म्हणजे समाधी घेतली. हो, त्यांनी समाधी घेतली, पण त्यांचं अस्तित्व आजही जाणवतं असं भक्त मानतात. हो ना. आजही लाखो लोक त्यांच्या समाधीस्थळाला भेट देतात. अक्कलकोटला खूप गर्दी असते. हो. हे त्यांच्या चिरंतन प्रभावाचं प्रतीक आहे. त्यांचं कार्य, त्यांची शिकवण आजही जिवंत आहे. आणि तो मंत्र, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, हा तर अनेक जण जपतात. हो. असं मानलं जातं की या नामस्मरणाने मानसिक शांती मिळते, एक सकारात्मक ऊर्जा मिळते. तर आज आपण श्री स्वामी समर्थांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे पाहिले. त्यांच्या गूढ उगमापासून ते अक्कलकोटमधील वास्तव्य, चमत्कार, शिकवण आणि समाधीपर्यंत. हो. थोडक्यात पण महत्वाच्या गोष्टींवर आपण बोललो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? तुम्ही म्हणालात तसं स्वामींनी कर्म आणि श्रद्धा या दोन्हीवर भर दिला. हो. तर आपल्या आयुष्यात आपण या दोन्हींचा समतोल कसा साधू शकतो? म्हणजे नुसते प्रयत्न करत राहायचे की सगळं देवावर सोडायचं, की दोन्हींचा मेळ घालायचा? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? अगदी बरोबर. स्वतःचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत आणि त्याच वेळी एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणं, शरणागती पत्करणं, याचा समतोल साधणं ही एक साधनाच आहे खरं तर. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. नक्कीच. या माहितीपूर्ण चर्चेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.